हॅलो स्टुडंट्स, दिस इज अक्षय अगेन, युअर फिजिक्स टीचर. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टँडिंग वेव्सबद्दल थोडंसं बेसिक शिकलो होतो की प्रॉपर्टीज काय असतात किंवा कशा फॉर्म होतात. आय होप तुम्ही शेअर केलेला यूट्यूबचा व्हिडिओ पण बघितला असेल, ज्याच्यामध्ये त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं आणि त्याच्यामध्ये स्वतः तुम्ही आयडेंटिफायसुद्धा केली असेल की नोड कुठल्या, अँटी नोड कुठल्या, फ्रिक्वेन्सी वाढवलं की चे जे सेक्शन्स आहेत, नोडचे नंबर्स आहेत ते वाढतात का किंवा कमी केले तर वाढतात का, किंवा अजून भरपूर गोष्टी तुम्ही मे बी थोडं काय झालं असेल स्वतः अंदाज लावले असते. ओके, तर थेरॉटिकली आपण बघू नेक्स्ट की ग्राफिकल स्टडी ऑफ स्टँडिंग वेव्स, म्हणजे स्टँडिंग वेव्स प्रोड्यूस कशा होतात. इथं काय केलं आहे, मी स्नॅपशॉट घेतलेत. थोडे स्नॅपशॉट घेतलेत मी की टी इज इक्वल टू 0ला किंवा टी इज इक्वल टू T/4, म्हणजे हा टाईम पिरियड आहे. टाईम पिरियड म्हणजे समजा टाईम पिरियड जर आपला 4 सेकंड असेल तर हा 0 सेकंड, हा 1 सेकंड, ठीक आहे. सॉरी, हा T/2 म्हणजे हा 2 सेकंड आणि हा 3T/4 कळतं, म्हणजे 3 सेकंड. ह्याच्या वेळेला मी स्नॅपशॉट घेतलेत फक्त 2 प्रोग्रेसिव्ह वेव्हचे, विच आर मूव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन बट हॅव सेम ॲम्प्लिट्यूड, सेम स्पीड, सेम फ्रिक्वेन्सी, सेम टाईम पिरियड, एव्हरीथिंग. म्हणजे कंडिशन इज दॅट द मूव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन. आता लक्षात आहे, ही एक वेव्ह आहे, कळतं आहे. हे 2 क्रेस्ट आहेत, हा एक ट्रफ आहे सेम. आता एवढा टाईम पुढे गेला समजा T/4, कळतं आहे. हा जर टाईम पुढं सरकला, समजून घ्या त्याच्या अगोदर एखादी वेव्ह असेल, कळतं आहे. ही एक वेव्हलेंथ आहे, कळतं आहे. ही एक वेव्हलेंथ आहे. तर मी फिजिकली असं अज्युम करतो की एक पार्टिकल असा मूव्ह करतो, असं होत नाही पण समजा. तर ह्याला जर पूर्ण टाईम T लागत असेल तर याला किती लागणार T/2 आणि याला किती लागणार T/4. समजा मी म्हटलं वेव्ह पुढं सरकती आहे किंवा ह्या बाजूला सरकती आहे म्हटलं, तर एवढा सेक्शन गायब होणार ना, आणि त्याच्या जागेला हा सेक्शन येणार. म्हणजे हीच वेव्ह T/4 नंतर काहीशी अशी असेल, कळते. हा पॉईंट इथं येणार, समजते. सिमिलरली हे स्वतः ड्रॉ करायचं तुम्ही. हा पॉईंट जो आहे तो इथं जाणार, मग त्याचा स्नॅपशॉट मी पुढं काढला आणि त्याची जी वेव्ह येणार ती अशी दिसणार, करेक्ट आहे. इकडं निघालो आहे म्हणून ही वेव्ह कुठं निघाली, इकडं. त्यामुळं हा जो पॉईंट आहे तो इथे येणार, म्हणजे ही जी वेव्ह तयार होणार ही अशी तयार होणार, करेक्ट आहे. पुढच्या अजून एक T/4 ॲड केलं तर T/2 बनतं. तेवढ्या सेकंद नंतर हा जो पॉईंट आहे हा इकडं सरकणार, इकडं निघाली वेव्ह, त्यामुळं म्हणजे हा पॉईंट इकडे येणार, हा पॉईंट, आणि हे पुढचं गायब करू आपण. काय झालं कळतं, इकडं सरकत निघाली वेव्ह फक्त. सिमिलरली ही वेव्ह जर इकडे निघाली असेल तर हा पॉईंट इकडे येणार, बरोबर. हा पॉईंट इकडे आला म्हणजे इकडून अशी वेव्ह तयार होणार, ही अशी. समजलं. मग इंटरफरन्सला बघितलं होतं आपण, दोन्ही ॲड करायचे आता वेव्स. मग मी काय करतो, वेगवेगळ्या स्नॅपशॉटला फक्त ॲड करतो. आता इथं बघा, हे दोन्ही ॲम्प्लिट्यूड सोबत आहे, त्यामुळे ह्याचा एक मोठा ॲम्प्लिट्यूड बनणार. तर मी हा मोठा दाखवत नाही इथं, म्हणजे कारण स्पेस नाही आहे समजण्यासाठी. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की हा मोठा ॲम्प्लिट्यूड आहे असा, कळतं आहे. आणि हे दोन्ही डाऊनवर्ड पल्स जे आहेत त्या अशा ॲड होणार, परत हे अपवर्ड आहे त्यामुळे अशा दिसणार, कळतं आहे. ॲम्प्लिट्यूड फक्त ॲम्प्लिफाय झालं आहे. इथं बघा, हा पॉईंट आणि हा पॉईंट हे आउट ऑफ फेज आहेत, हे डाऊनवर्ड हे अपवर्ड, हे मिळून काय होणार, स्ट्रेट लाईन. इथं काहीच दिसणार नाही तुम्हाला, +-0, +-0, +-0, सगळं स्ट्रेट. इथं काय होणार, परत एक डाऊनवर्ड पल्स तयार होणार ह्या दोघांच्या ॲडिशनमुळे, आणि ह्या दोघांच्या ॲडिशनमुळे एक अपवर्ड मोठी पल्स तयार होणार.
म्हणजे दोन अपोजिट ट्रॅव्हलिंग वेव्हजमुळं ज्यांचा टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड सगळं सेम आहे, त्यांच्यामुळं काय तयार होतं आहे की प्रत्येक T/4 सेकंड्सला, T/4 टाईमला क्रेस्टवर दिसतो आहे मला इथं, त्यानंतर तो गायब होतो आहे आणि तो खाली दिसतो आहे. म्हणजे एकदा गायब होतो आहे आणि त्यानंतर तो कुठे दिसतो आहे? खाली. किंवा हा क्रेस्ट इथं गायब होतो आहे आणि त्यानंतर खाली दिसतो आहे. मग आपल्या T/4 समजा ही जर फ्रिक्वेन्सी खूप जास्त असेल तर हा टाईम खूप कमी असणार. आपल्या डोळ्यांना ते समजत नाही काय होतं आहे नेमकं. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की इथं क्रेस्ट बनतो आहे, गायब होतो आहे आणि तो खाली दिसतो आहे. त्यामुळे तुम्हाला ही वेव्ह अशी दिसायला लागते. कळतं आहे? हा क्रेस्ट इथं गायब झाला, इथं होता, गायब झाला, इथं दिसला. हा क्रेस्ट इथं होता, गायब झाला, इथं दिसला. समजतंय? त्यामुळं तुम्हाला स्टँडिंग वेव्ह अशा दिसायला लागतात. कारण हे जेवढ्या स्लो काढतो आहे मी तेवढ्या स्लो ही फिरत नाही ना, खूप फास्ट आहे. पुढच्या केसला होणार, परत फ्लॅट होणार आहे, परत असं दिसणार अपवर्ड, परत डाऊनवर्ड, परत फ्लॅट. कळतं आहे? हे समजून घ्या, यांची ॲडिशन कशी झाली. ह्याला काय म्हणतो आपण? ग्राफिकल ट्रीटमेंट ऑफ स्टँडिंग वेव्हज. जे आपण स्टँडिंग वेव्ह शिकणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन टाईप्स आहेत. पहिली आहे ट्रान्सवर्स स्टँडिंग वेव्ह आणि दुसरी आहे लॉन्जिट्युडनल स्टँडिंग वेव्ह. ट्रान्सवर्स स्टँडिंग वेव्ह म्हणजे आपण ह्या चॅप्टरमध्ये फक्त स्ट्रिंग शिकणार आहे, ज्याला काहीतरी टेन्शन आहे वगैरे, ते जे आपल्याला स्पीड माहीत असतं. कळतं? हे स्ट्रिंग रे पल्स. लॉन्जिट्युडनलमध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहे, त्याला आपण ऑर्गन पाईप म्हणतो. कळतं? याच्यात एअर कॉलम असा एक शब्द येईल, जो मे बी तुम्ही तुमच्यातला कोणी होमी बाबा वगैरे एक्झाम दिले असतील 9thला किंवा 6th क्लासला, त्यांना माहीत असेल, तिथं शिकवलं असेल हे कन्सेप्ट. नसेल माहीत, डोंट वरी, आय बी टीचिंग इट. ओके. आत्तापर्यंत तुम्हाला एवढं तरी माहिती आहे की स्ट्रिंगवर एक ट्रान्सवर्स वेव्ह तयार होते. त्यामुळे आपण ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्हला सगळ्यात सिम्पल एक्झाम्पल काय तर स्ट्रिंग घेऊ शकतो. आणि लॉन्जिट्युडनलला ॲक्च्युली साऊंडच घ्यायचा आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक पर्टिक्युलर केस कुठले बघायचे? ऑर्गन पाईप्स. ओके. आपण स्टँडिंग वेव्हला ग्राफिकली थोडं ॲनलाइज केलं आहे. आता मॅथमॅटिकली म्हणजे याला ॲनालिटिकल ट्रीटमेंट म्हणतात, ते करणार. मगाशी आपण बघितलं तुम्ही स्टँडिंग वेव्ह कशी तयार करू शकता. समजा स्ट्रिंग असेल अशी, तुम्ही इकडून जर झटके दिले, समजा एक वेव्ह ट्रेन तयार केली, तर हीच रिफ्लेक्ट होऊन अशी येणार आहे. त्यामुळे इकडून जाणारी वेव्ह आणि इकडून जाणारी वेव्ह दोन्ही सुपर इम्पोज बनतील आणि काय तयार होईल? स्टँडिंग वेव्ह. तुम्ही इझिली असं बनवू शकता. ठीक आहे. तर इकडून जाणाऱ्या वेव्हला समजा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे निघाले, त्या वेव्हला काय म्हणतो मी? y1, आणि त्याचं नाव काय देतो? a sin kx मायनस ओमेगा टी. करेक्ट. आणि जी परत येते त्याला y2 म्हणतो मी, कारण या दोघांचं सुपर इम्पोजिशन होणार आहे. त्याला काय म्हणतो? a sin kx प्लस ओमेगा टी. इट इज मुव्हिंग टुवर्ड्स दिस, इट इज मुव्हिंग टुवर्ड्स अपोजिट डायरेक्शन. आणि सुपर इम्पोजिशनचा म्हणजे हे काय रे? The resultant displacement of any particle is the individual displacement caused by two independent progressive waves. मग इथं y1 मध्ये मी ही व्हॅल्यू पुट करतो, a sin kx मायनस ओमेगा टी, आणि y2 मध्ये a sin kx प्लस ओमेगा टी. करेक्ट आहे. साईन प्लस साईन ट्रिग्नॉमेट्री व्हॅल्यू तुम्हाला माहीत असतील तर करू आपण हे. साईन प्लस साईन, 2 साईन कसं असतं, काय 2 साईन कॉस कसं असतं. नसेल तर आपण याला असं पण सोडवू शकतो. साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय? साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. समजा इथं मायनस असतं तर हे सुद्धा काय होतं? मायनस. करेक्ट आहे. त्यामुळं ह्याच्यातून मी ए कॉमन काढतो. आत काय राहिलं? साईन, याला ए म्हणू आपण, याला बी म्हणू, याला ए म्हणू, याला बी म्हणू. करेक्ट आहे. साईन ए के एक्स इंटू कॉस बी. करेक्ट. प्लस साईन बी इंटू कॉस ए. करेक्ट आहे. ही झाली पहिलं एक्सपान्शन. दुसरं काय असणार? साईन ए कॉस बी मायनस
सॉरी इथं मायनस असल्यामुळे इथं मायनस लावू आपण, इथं प्लस, इथं प्लस, इथं प्लस असल्यामुळे इथं प्लस, करेक्ट, प्लस साइन बी कॉस ए, करेक्ट, इथं प्लस असल्यामुळे इथं प्लस, इथं मायनस असल्यामुळे इथं मायनस, इथं प्लस असल्यामुळे इथं प्लस, करेक्ट आहे. ए कॉमन काढू, साइन के एक्स, आता बघा इथं मायनस साइन ओमेगा टी कॉस के एक्स प्लस साइन ओमेगा टी कॉस के एक्स, त्यामुळे हे दोन्ही टर्म कट होतात. आत काय राहतं, साइन के एक्स कॉस ओमेगा टी, साइन के एक्स कॉस ओमेगा टी. येते लक्षात, ह्या दोघांची ॲडिशन किती होणार, 2 साइन के एक्स कॉस ओमेगा टी. येते लक्षात. कुठं काय करतील, ओमेगा टी मायनस के एक्स करतील, इथं ओमेगा टी प्लस के एक्स करतील, त्याच्यामुळे सुद्धा आन्सर येणार आहे. पण जनरली असं आपल्याला थोडं सोपं पडतं. ओके, बोर्डच्या बुकमध्ये जर थोडं वेगळं दिलं असेल, आता वेगळं म्हणजे काय, केची जागी व्हॅल्यू दिली असेल त्यांनी, ओमेगा टी मायनस के एक्स घेतलं असेल, किंवा मे बी ही टर्म असं काहीतरी यूज केलं असेल त्यांनी, डोंट वरी, हे आपण फायनल रिव्हिजनला बघू. आत्तापुरतं ह्या डेरिवेशनवर लक्ष द्या तुम्ही. लॉजिक महत्त्वाचं, हे आपण नंतर कसंही खेळू शकतो यासोबत, कळतं आहे. हे 2 इथं बाहेर मल्टिप्लाय करतो, 2a साइन एक्स कॉस ओमेगा टी इज इक्वल टू वाय, बरोबर का. तर ही जी पूर्ण टर्म आहे याला मी काय म्हणतो, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किंवा आर म्हणतो. म्हणजे जो फायनल डिस्प्लेसमेंट असणार आहे, फायनल डिस्प्लेसमेंट ती काय असणार आहे, वाय इज इक्वल टू आर कॉस ओमेगा टी. ह्याच्यात एक्स दिसत नाही, काही दिसत नाही, कळतं आहे, समजतं आहे. म्हणजे हा कॉसचं फंक्शन आहे. कॉसचं फंक्शन कुठून स्टार्ट होतं, इथून, साईनचं इथून स्टार्ट होतं, असं कॉसचं इथून स्टार्ट होतं, कळतं आहे. कारण कॉस 0 1 असतो, इनिशियली काहीतरी असते त्याला व्हॅल्यू, कळतं. आता आपल्याला जी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट भेटली आहे ती काय, वाय इज इक्वल टू 2a साइन के एक्स इंटू कॉस ओमेगा टी. आणि ही जी टर्म आहे कंप्लीट, ह्याला आपण काय म्हणलं, आर, विच इज ॲम्प्लिट्यूड. दिस ॲम्प्लिट्यूड इज फंक्शन ऑफ एक्स, दिसते का, एक्स जसं बदलेल, आता इथून स्टार्ट झाली समजा आपली ही वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, इथं एक्स किती असतं 0, इथून जसं जसं एक्स बदलेल त्याप्रमाणे हा ॲम्प्लिट्यूड पण चेंज होत निघाला आहे, करेक्ट आहे. ॲम्प्लिट्यूड चेंज होत निघाला, म्हणजे आर इज गिवन ॲज 2a साइन के एक्स. इथं 2a किंवा के तिन्ही पण कॉन्स्टंट आहेत, म्हणजे आर साइन फंक्शनमध्ये फिरतं आहे एक्सच्या, आणि साइन फंक्शन असं स्टार्ट होतं 0 पासून, कळतं आहे. त्यामुळे तुम्ही इथं नोट लिहू शकता की द ॲम्प्लिट्यूड ॲट ईच पॉईंट डिपेंड्स ऑन इट्स पोझिशन फ्रॉम दी ओरिजिन किंवा स्टार्टिंग ऑफ दी वेव्ह, कळतं आहे. आणि हे जे स्वतः फिरतं आहे हे कशानुसार फिरतं आहे, कॉस ओमेगा टी. म्हणजे तुम्ही जर स्नॅपशॉट घेत राहिला तर ॲक्च्युली स्नॅपशॉट तुम्हाला प्रत्येक वेळी कसा दिसणार आहे बघितलं आहे मगाशी आपण, असा एक असतो, नंतर थोड्या वेळानं फ्लॅट होतो, त्यानंतर असा दिसतो, कळतं आहे. पण ह्यातले सगळे पॉईंट फिरत आहेत, हे 3च पॉईंट आहेत ह्या पर्टिक्युलरली ह्या केसमध्ये जे आपली जागा सोडत नाहीत, ह्यांना काय म्हणतो आपण, नोड्स. पण नोड्ससाठी कंडिशन काय आहे रे, त्याची डिस्प्लेसमेंट जी आहे ती किती पाहिजे, 0. त्याची डिस्प्लेसमेंट किती पाहिजे, 0. म्हणजे काय, हा जो ॲम्प्लिट्यूड आहे हे 3 पॉईंट आहे, त्यांचे ॲम्प्लिट्यूड किती आहे, ॲम्प्लिट्यूड किती आहे, वाय म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया ॲम्प्लिट्यूड किती असायला पाहिजे, 0 ॲट एनी पर्टिक्युलर टाईम. त्यामुळे ते कॉस ओमेगा टी वगैरे घ्यायची काही गरज नाही, कारण कुठल्याही टीसाठी इथलं ॲम्प्लिट्यूड किती असायला पाहिजे, 0. त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे 2a साइन के एक्स, ह्याची व्हॅल्यू किती पाहिजे, 0. आता हे 2a इकडे जाऊन 0 बनणार आहे, त्यामुळे साइन के एक्स इज इक्वल टू 0. आता साइन ऑफ व्हॉट इज 0, 0 डिग्री, करेक्ट.
पाय म्हणजे 180 डिग्रीला सुद्धा 0 असतो किंवा 360 डिग्रीला सुद्धा 0 असतो. म्हणजे आपण एक जनरल इक्वेशन म्हणू शकतो साईन ऑफ एन पाय इज इक्वल टू 0. हे ज्यांचं मॅथ्स नाही आहे म्हणजे बायोलॉजी स्टुडंट्स पर्टिक्युलरली इथे लक्ष द्या. इथं एनची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर ह्याची व्हॅल्यू किती येणार आहे 0. ते एनची व्हॅल्यू 1 पुट केली तर मला 180 डिग्री मिळणार. 2 पुट केली तर 2 पाय म्हणजे 360 डिग्री मिळणार. त्यामुळे ह्याला जनरल इक्वेशन म्हणतात. ह्या इक्वेशनला ही किती व्हॅल्यू होती याची 0. म्हणजे के एक्स आणि एन पाय आपण काय करू शकतो इक्वेट करू शकतो. गुड. सो के एक्स इज इक्वल टू एन पाय. आपण काय फाइंड करतो आहे की कुठल्या व्हॅल्यू एक्स व्हॅल्यूला नोड क्रिएट होणार आहे. मग के म्हणजे काय असतं रे वेव्ह नंबर विच इज गिवन एज 2 पाय बाय लॅम्बडा. सो 2 पाय बाय लॅम्बडा इज इक्वल टू एन पाय. पाय पाय कॅन्सल and this x comes out to be n lambda by 2 where n is equal to 0 1 2 3. आता हे किती असतील त्याच्यावर डिपेंड करतं. इथं जरी n 0 पुट केला तर x किती मिळणार 0. अरे ओरिजिनला नोड तयार झाली आहे करेक्ट आहे. इथे समजा 1 पुट केली तर लॅम्बडा बाय 2 ही टोटल वेवलेंथ आहे. लॅम्बडा बाय 2ला नोड क्रिएट झाली. तर 2 पुट केलं तर लॅम्बडा म्हणजे इथं क्रिएट झाली. हे प्रत्येक 2 नोडमध्ये कितीचा डिफरन्स आहे लॅम्बडा बाय 2चा. येतं लक्षात. ही कशाचं बोलतो आहे आपण नोड्स. मग तुम्ही 1 मिनिट म्हणजे थोडं पॉज करून ट्राय करा. मी बघणार आहे पुढच्या वेळेला म्हणजे पुढच्या पेजवर आहे. अँटी नोडला व्हॅल्यू कशी पाहिजे मॅक्झिमम आणि नोडला व्हॅल्यूज कशा पाहिजेत मिनिमम किंवा 0. कळतं आहे. मग नोडचं करणं सोपं आहे आपल्याला. लगेच इथले इथं लिहू शकतो एक्स लॅम्बडा बाय 2ला किंवा लॅम्बडाला वगैरे असं. कळतं आहे. अँटी नोडचं तुम्ही ट्राय करा. ओके. मी पुढच्या पेजवर घेतो आहे पण तुम्ही पॉज करून एकदा ट्राय करा. आता आपल्याला कळलं आहे की नोडची म्हणजे ॲक्च्युली नोड दोन्ही एंडला क्रिएट होते. त्यामुळे 0 आणि फायनल कंडिशन काय असेल तिथं क्रिएट होणार आणि मध्ये मध्ये कुठं कुठं तयार होणार. त्यासाठी फॉर्म्युला काय नोडसाठी म्हणतो आहे बरं का मी एन किंवा याला एन म्हणतो मी काय एन लॅम्बडा बाय 2. करेक्ट आहे. समजा अँटी नोड असेल तर अँटी नोडला जो आपला आर आहे त्याची व्हॅल्यू काय पाहिजे मॅक्झिमम. तुम्हाला जर आठवत नसेल तर अजून एकदा ड्रॉ करतो मी. गरीब ड्रॉइंग आहे समजून घ्या. हां करेक्ट. अबे समजून घ्या रे काय. ओके. इथं आर जो आहे आपला ॲम्प्लिट्यूड विच इज फंक्शन ऑफ एक्स तो कधी मॅक्झिमम असणार अँटी नोडला बरोबर. मग आरची व्हॅल्यू काय आहे 2a साईन के एक्स. ही व्हॅल्यू काय पाहिजे मॅक्झिमम. आता हे 2a वगैरे कॉन्स्टंट आहे. एक्स किती असल्यावर हे मॅक्झिमम असेल तर साईनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते 1. लक्षात ठेवायचं. कॉस्टची पण किती असते 1. त्याची साईनची किती आहे 1 आणि साईनची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 कधी असते 90 डिग्रीज. त्यानंतर 270 डिग्रीज म्हणजे प्लस मायनस 1 म्हणा तुम्ही 0 नाही 1. कळतं. मग ह्याचं एक जनरल इक्वेशन काय आहे साईन ऑफ किंवा जनरल इक्वेशन मग अशा आपलं कसं एन पाय होतं ना 0साठी तसं मॅक्झिममसाठी ह्याचं जनरल इक्वेशन जे आहे ते 2n+1 पाय बाय 2 वेअर n इज इक्वल टू तुम्ही इथं मग किती पुट करू शकता 1 किंवा इथं 2. ठीक आहे असं पुट करू शकता. इथं समजा n1 पुट केला तर किती होणार आहे किंवा तुम्ही 0सुद्धा पुट करू शकता. करेक्ट. 0पासून स्टार्ट होईल. 0 जर पुट केला समजा तुम्ही इथं तर पाय बाय 2 बरोबर आहे 90 डिग्री किंवा 1 पुट केला तर 3 पाय बाय 2 म्हणजे 270 डिग्रीज. कळतं आहे. ही एक जनरल इक्वेशन आहे. मग आपण ह्याला आणि ह्याला इक्वेट करू शकतो. मगाशी जसं एन पायला याच्याशी इक्वेट केलं होतं तसं ह्याला आता अँटी नोडसाठी आपण याला इक्वेट करू शकतो. सो के एक्स इज इक्वल टू 2n+1 पाय बाय 2 वेअर के इज 2 पाय बाय लॅम्बडा. वेव्ह नंबर आहे तो.
कळतं आहे. ही फायनल इक्वेशन. मग ते n0 पुट केला तर एक्सची पहिली व्हॅल्यू काय येणार λ/4. मग हे 0पासून हा किती लांब असतो λ/4वरच असतो ना. इथं 1 पुट केला समजा तर 3 λ/4 म्हणजे पुढची ही इक्वेशन येणार. इथं 3 पुट केला 7 λ/4 म्हणजे ही कंडिशन येणार. समजते तुम्हाला. फक्त ही आणि मागची कंडिशन कुठली होती, ही नोडसाठी आहे आणि ही अँटी नोडसाठी. ह्या दोन्ही कंडिशन फक्त लक्षात राहू दे. ओके. तुमची जर वेव्हची इक्वेशन मगाशी आपण कशी घेतली होती, kx - ω t घेतली होती. ही जर ω t - kx दिली असेल तर ही फक्त इंटरचेंज होतं, बदलत काही नाही. म्हणजे इथं नोड तयार होते आणि इथं अँटी नोड तयार होते. याच्यावर आपण नंतर एक्झाम्पल्स बघणार. ओके. आपण एक एक्झाम्पल घेऊ जेणं तुम्हाला स्टँडिंग वेव्हची इक्वेशन कशी सोडवायची असते हे कळेल. ह्यातलं हे जे एक्झाम्पल आहे हे मे बी JEE वगैरे येऊ शकतं, कारण ह्यात आपण पार्शियल डिफरन्सिएशन यूज करणार आहे. पण पहिले हे दोन तरी कळले तर भरपूर आहे तुम्हाला. ओके. मग स्टँडिंग वेव्हची किंवा स्टेशनरी वेव्हची इक्वेशन काय दिली आहे, 4 cos किंवा आपल्याला काय माहिती आहे 2a. आता इथं बघा cos π/3x दिलं आहे आणि sin 40πt दिलं आहे. म्हणजे मगाशी आपल्याला जी माहिती होती इक्वेशन काय माहिती होती, y = 2a sin kx cos ωt. करेक्ट आहे. त्याच्याशी जर हे कम्पेअर केलं तर इथं साईनच्या जागेला काय आलं आहे कॉस आणि कॉसच्या जागेला काय आलं आहे साईन. एवढा काही फरक पडत नाही. ही फक्त वेव्ह दिसताना तुम्हाला अशी दिसणार. म्हणजे अँटी नोड एंडला तयार होणार आणि नोडमध्ये कुठंतरी ह्याच्यासारखी दिसणार नाही तुम्हाला. म्हणजे नोड इथं आहे कडेला आणि अँटी नोडमध्ये ह्याच्या बरोबर अपोजिट, पण आहे तरी हे स्टँडिंग वेव्हज. त्यामुळं एक्सचा जो कोइफिशियंट आहे जोडून तोच म्हणजे काय के. सो के = π/3 कळतं आहे. आणि टीचा जो कोइफिशियंट आहे तो ओमेगा आहे. ओमेगा किती आला 40π. कळतं आहे, रेडियन्स/सेकंड. ओके. मग पहिलं काय विचारलं आहे, ॲम्प्लिट्यूड काय असं विचारलं आहे. आता वेव्ह कुठलीही स्टँडिंग वेव्ह असली तिचा ॲम्प्लिट्यूड काय असतो, म्हणजे जो मॅक्झिमम आहे तो काय असतो 2a असतो ना. मग 2aची व्हॅल्यू किती दिली इथं 4. व्हॉट इज ए. जर ही स्टँडिंग वेव्ह ज्या दोन वेव्हमुळं बनली आहे कळतं आहे त्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड म्हणजे हा ए आहे कंपोनंट वेव्हचा. त्यामुळे इथं जर 4 दिलं असेल पहिली इक्वेशन 4 ही कशाची व्हॅल्यू आहे 2a आणि हा स्टँडिंग वेव्हचा ॲम्प्लिट्यूड आहे. कंपाऊंड वेव्हचा ॲम्प्लिट्यूड काय आहे ए. सो इट कम्स आउट टू बी 4/2 आणि हे सेंटीमीटरमध्ये दिलं. येते लक्षात. मगाशी आपण बघितलं होतं आठवते का ग्राफिकल ट्रीटमेंटमध्ये अशा दोन वेव्ह सुपर इम्पोज झाल्या. ही ए होती ही ए होती मिळून किती बनणारी 2a बनणार ना. ही कंपोनंट वेव्ह ह्या दोन कंपोनंट वेव्ह इकडे जाणारी ही इकडे जाणारी कळतं आहे आणि त्यांच्यामुळे ही 2a झाली होती. मग ही 2a इथं दिलं आहे आपल्याला हे 4 म्हणजे. मग ए काय असणार त्याचा हाफ दॅट इज 2 सेंटीमीटर. सेकंड आणि स्पीड विचारलं. स्पीड काय असतं. स्पीड आता कसं फाइंड आउट करायचं, तुमची जर प्रॅक्टिस असेल तुम्हाला कळलं असेल स्पीड फाइंड आउट कसं करायचं. वेव्ह नंबर k इज गिवन ॲज 2π/λ ऑर ω/v. आपण बघितलं होतं वेव्ह मोशनमध्ये. मग केची व्हॅल्यू काय दिली आहे π/3 दिली आहे बरोबर. ओमेगा किती दिला आहे 40π दिला आणि व्ही माहीत नाही आपल्याला बरोबर. 120 सेंटीमीटर्स/सेकंड. 3 आणि 40चा मल्टिप्लिकेशन किती येतं 120. कळतं आहे. हे स्पीड वगैरे दिलं आपल्याला. सेकंडमध्ये काय विचारले डिस्टन्स बिटवीन 2 ॲडजसंट नोड्स. नोड टू नोड डिस्टन्स काय असतो नेहमी लक्षात ठेवायचं λ/2 किंवा अँटी नोड टू अँटी नोड डिस्टन्स काय असतो λ/2. ह्या दोघांचा डिस्टन्स किती असतो नोड टू अँटी नोड λ/4. आपल्याला हा डिस्टन्स विचारला आहे हा किंवा हा सेमच. आपल्याला त्यासाठी लॅम्बडा माहीत असणं गरजेचं आहे.
करेक्ट आहे. मग आपण ही इक्वेशन यूज करू. के इज इक्वल टू 2π/λ. के काय आहे? π/3 दिला आहे आपल्याला, विच इज इक्वल टू 2π/λ. सो लॅमडा इज इक्वल टू, हा पायला पाय निघून गेला, 3 इकडं जाणार, लॅमडा इकडं जाणार, 3 × 2 इज 6 सेंटीमीटर. पण आपल्याला λ/2 विचारलं आहे, म्हणजे नोड टू नोड डिस्टन्स किती येणार? λ/2 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. कळते? अशा टाईपचे क्वेश्चन सोडवून घ्या, तुम्हाला जमतील, ते इझी आहे. ह्या लेक्चरचा शेवटचा पॉईंट बघतो आहे आपण. मी तुम्हाला ॲक्च्युली, तुम्ही आता घरी नोट्स बनवता का नाही माहीत नाही मला, पण मी जे तुम्हाला सांगतो आहे त्याच्या नोट्स बनवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर मी आता जे कंपॅरिझन सांगतो आहे, हे कंपॅरिझन बोर्डसाठी वगैरे नाही आहे, हे कंपॅरिझन कम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आहे. कळतं आहे? कारण इथं जर ह्या कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुमचे न्यूमरिकल्स वगैरे बाकी सगळं सॉल्व्ह होणार आहे. कारण तुम्हाला न्यूमरिकल मॅथमॅटिक्स वगैरे भारी येत असेल, पण त्यातली कन्सेप्ट जर एखादी क्रिस्टल क्लिअर नसेल, जेव्हा λ/2 करायचं का λ/4 करायचं, किंवा असे काहीही कन्सेप्ट, किंवा अँटीनोड कुठं तयार होतात, नोड कुठं बनतात, हे जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर मग न्यूमरिकलसुद्धा तुम्हाला एवढं जमणार नाही. त्यामुळे कन्सेप्टवर पहिल्यांदा भर द्या. तर आपण आत्तापर्यंत काय शिकलो आहे? प्रोग्रेसिव्ह वेव एक असते जी तुम्हाला पुढं जाताना दिसते, आणि एक अशी असते जी आपल्याला स्टँडिंग दिसते. म्हणजे आपल्याला दोन्हीमध्ये काय करायला पाहिजे? कंपॅरिझन करायला पाहिजे. आता इथं जो असतो, इथून तुम्ही झटका दिला समजा, तर एक डिस्टर्बन्स क्रिएट होतो, आणि डिस्टर्बन्स ट्रॅव्हल करतो बरं का, म्हणजे पुढं जातो. म्हणूनच याला कुठली वेव म्हणतो आपण? प्रोग्रेसिव्ह, पुढं सरकणारी वेव. पण इथं जो डिस्टर्बन्स असतो तो ट्रॅव्हल करत नाही. तुम्ही नोट्स बनवाल बरं का, हे लिहित आहे, म्हणजे कॉलम करून त्यात हे लिहित जाल मी जे सांगतो आहे ते. डिस्टर्बन्स ट्रॅव्हल करत नाही, तो त्या सेक्शनमध्येच फक्त असं फिरत राहतो, पुढं सरकत नाही. इथं पुढं सरकतो. पण डिस्टर्बन्स जर ट्रॅव्हल करत नसेल तर एनर्जी ट्रॅव्हल करेल का रे? इथं एनर्जी ट्रॅव्हल करते, इथं एनर्जी ट्रॅव्हल करत नाही. आता इथे एनर्जी ट्रॅव्हल करत नाही, मग होतं काय? इथं जेव्हा हे पार्टिकल सगळे वर असतात, मग असे बघितलं ना आपण, हे ए बनून 2A बनतं असं, त्यानंतर फ्लॅट बनते, आणि त्यानंतर अशी बनते, आणि हे सगळे एकत्र आपल्याला असं दिसायला लागतं. इथं जेव्हा हे असे एकदम एक्स्ट्रीम पोझिशन असतात त्यावेळी ह्यांच्यात कुठली एनर्जी असते? पोटेन्शियल. जेव्हा मीन पोझिशन येतात त्यावेळी त्यांची व्हेलॉसिटी एकदम मॅक्झिमम असते, मग सगळ्यांच्यात कुठली एनर्जी असणार? कायनेटिक. आणि जेव्हा परत एक्स्ट्रीमला जातात त्यावेळी ते कुठली असते? पोटेन्शियल. ह्या एवढ्याच एका सेक्शनमध्ये ही पोटेन्शियल, कायनेटिक, पोटेन्शियल अशी फिरत राहते, पण इथून पुढं जात नाही एनर्जी. इथं तसं नसतं, इथं एनर्जी पुढं ट्रॅव्हल करत राहते इन द डायरेक्शन ऑफ प्रोग्रेशन. कळतं? थर्ड, ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड सगळीकडं सेम असतो याचं, म्हणजे सगळ्या पार्टिकलचा जर ॲम्प्लिट्यूड बघितला तुम्ही तर टाईम वाईज, विथ रिस्पेक्ट टू टाईम. हा इथला पार्टिकल शेवटी असा एवढा, हा ॲम्प्लिट्यूड सगळ्यांनाच कवर करायचा हा ॲम्प्लिट्यूड. इथं तसं नाही, प्रत्येक पार्टिकलचा ॲम्प्लिट्यूड ठरलेला आहे, आणि पार्टिकल वाईज तो ॲम्प्लिट्यूड बदलत जातो आहे, कारण वेवचा स्नॅपशॉट असाच दिसतो प्रत्येक टाईमला. तुम्ही कळतं? इथं काय होतं? ॲम्प्लिट्यूड इज फंक्शन ऑफ इट्स पोझिशन, किंवा हा कसा होतो? व्हेरी होतो. कळतं? आता इथं काय होतं? कंटिन्युअस फेज चेंज ऑफ पार्टिकल्स. म्हणजे काय? इथले पार्टिकल तर वर आहेत, थोड्या वेळाने ते असे असणार आहेत, म्हणजे इथं हे पार्टिकल वर गेले, हे जेव्हा काय होईल? थोडी पुढं सरकेल अशी, त्यावेळी इथले पार्टिकल परत खाली येणार आहेत, म्हणजे हे स्वतःचेच आउट ऑफ फेज होणार आहेत. इथं तसं नाही आहे, ह्या सगळ्यांचं, ह्या सेक्शनमधल्या सगळ्यांचं फेज नेहमी सेम असतो. म्हणजे इथं आपण म्हणू सेम सेक्शन, ह्याला आपण एक सेक्शन म्हणू किंवा सेगमेंट म्हणू. सेम सेक्शन, ऑल पार्टिकल्स इन फेज. कळतं? आणि ॲडजेसंट सेक्शन, म्हणजे ह्या सेक्शनमध्ये आणि ह्या सेक्शनमध्ये, इथले आणि इथला पार्टिकल कुठलाही पकडला तुम्ही तर
आउट ऑफ फेज असतं. कळतं? आउट ऑफ फेज म्हणजे 180 डिग्रीनं आउट ऑफ फेज असतं. ओके. 5th पॉईंट काय आहे, इथं कुठलाही पॉईंट परमनंटली रेस्ट नसतो बरं का. म्हणजे प्रत्येक पॉईंटला SHM करावंच लागतं. म्हणजे नो पार्टिकल इज परमनंटली ॲट रेस्ट. इथं तसं नाही आहे. इथं नोड्स आर परमनंटली ॲट रेस्ट. ह्या नोड्स ज्या आहेत त्या SHM कवर करतच नाही, त्या नेहमी त्या पोझिशनलाच आहे. ओके. तुम्हाला हे 5 पॉईंट ठीक आहेत, म्हणजे एवढं अजून ह्यात डीप जाण्याची गरज नाही. तुम्ही बोर्डची किंवा NCERTची बुक वाचून ह्यात अजून एक 4-5 ॲड करू शकता. म्हणजे जर तुमच्याकडे 10 असतील तर तुम्ही बोर्डच्या एक्झामला सुद्धा यातले 5-6 तरी लिहू शकता आरामात. तुम्हाला मे बी कम्पॅरिझन पार्ट करायची ट्रिक माहीत असेल. डिस्टर्बन्सचा D घ्या, एनर्जीचा E घ्या, ॲम्प्लिट्यूडचा E, फेजचा P, आणि ह्याच्यावरून एक असा फॉर्म्युला तयार करा कम्पॅरिझनचा. मग तुम्हाला लक्षात राहतं ते. ठीक आहे. आपली मेमरी काही एवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे असं नाही, स्मार्ट वर्क करायचं. ओके. सो आय होप स्टेशनरी वेव्हची थिअरी तुम्हाला कळलेली आहे, त्याची इक्वेशन काय असते कळलेली आहे, ॲम्प्लिट्यूड कसा आणि का चेंज होतो ते कळलं आहे. ठीक आहे. नोड्स काय असतात, अँटी नोड्स काय असतात एवढं कळलं आहे. नोड्समध्ये डिस्टन्स काय असतो, न्यूमरिकल जे 2 सॉल्व केले त्यांचा अर्थ कळला आहे की काय कसं केलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण हे बघणार आहे काय, स्ट्रिंगचं स्टेशनरी वेव्हज, आणि त्याच्या पुढच्या लेक्चरला ऑर्गन पाईपमधले स्टेशनरी वेव्हज. त्यानंतर बीट्स बघू, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वगैरे, आणि मे बी 4-5 लेक्चर्समध्ये हा चॅप्टर संपून जाईल. ओके. त्यानंतर मग आपण हीट अँड थर्मोडायनॅमिक्समध्ये जाऊ. ओके. सो हॅव अ गुड डे, स्टे होम, स्टे सेफ, बाय.